चुकीचा समज करून घेतला होता ग मी. गुणाची आहेस, रागवणार नाहीस ना आपल्या सासूवर? नाही आई, कधीच नाही. चल आता वसुंधरा, चल. चला तोंड गोड करूया. नाही तू थांब, तिच्याकडे दे. तिची इच्छा होती ना हे लग्न व्हावं अशी. अगं मला पण दे एक पेढा. नवीन सुनबाईला मला पेढा भरवायचाय. खरं सांगू का, मला नेहमीच ना तू खूप आवडलीस, पण वहिनी रागवेल ना म्हणून मी कधी काही बोलले नाही. पण आता तोंड गोड कर. हे गे. अरे झालं ना तुझ्या मनासारखं. बरं, मी काय म्हणतोय, आता सगळं सेट झालंय तर मला असं वाटतं आपण याच वीकेंडला ह्यांचं लग्न उरकून टाकूया. काय म्हणता? अरे वा वा, चालेल चालेल. अरे शुभ काम में देरी नहीं करनी चाहिए. मस्त. विशाखा मावशी, चालेल ना? हो चालेल, म्हणजे चलो ग्रेट. मग आजच गुरुजींशी बोलून मुहूर्त काढतो. अरे पण सगळी तयारी कशी होणार? काही तयारीचं काही होऊन बसली आहे. मी आहे, आकाश आहे, बेबी आहे. तयारी अशी होऊन जाईल, तू मुळीच काळजी करू नकोस. हो, आणि मानहानीपासून वाचायचं असेल तर थोडी घाई करावीच लागेल. अशी आता तनया आमचीच आहे. आम्ही तर आतुरतेने वाट बघतोय की कधी ही कायमची आमच्याकडे येते ते. हो म्हणजे अरे हो, पण तिने जर का कायमचं या घरात यायचं असेल तर आधी आम्हाला आमच्या घरी जायला पाहिजे ना, तर ती सून म्हणून या घरात येईल, नाही का? बरं जयू, माधव दादा, आम्ही येतो. लग्नाची तयारी सुद्धा करायची. चलत नाही येते ग. हो, लवकर परत ये. खुश ना? हा चल येतो आम्ही. चल. मी त्या दळवींकडून मागवला बस्ता. दिनेश ग आपला. हा हा, ते खूप दिवसांपासून माझ्या मागे लागला होता. नवीन स्टॉक आलाय, बघायला कधी येत आहे, बघायला कधी येत आहे. मला काय माहिती नवीन साड्या घ्यायचा एवढा लवकर योग येईल म्हणून. आपण घरी कशाला मागवल्या तुम्ही? आपण दुकानात गेलो असतो ना, तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं म्हणून म्हणाल्या. गेलो असतो, पण काय आहे ना, म्हणलं राहू दे, तू निवड, तुला कुठली हवी ती निवड, नाही तर मग आणखीन एखादा बस्ता मागूया जरा वेगळ्या कॉम्बिनेशन. नको, एवढ्या साड्यांमधनं एक कुठली तरी सिलेक्ट करेल आई मी. आई, अवनी, साडे बघ. चहा. बघ मी काय गंमत आणली आहे. आकाश, अखिल, अरे लवकर या. काय आम्हाला तरी दाखव. लग्नाच्या पत्रिका तयार आहेत. भैया बघू.
छापल्या पण पत्रिका मग काय लवकर मिळाल्या. हो हे बघा ना, यावरची डिझाईन आपल्या लग्नातल्या पत्रिकेत पण अशीच होती ना. अरे हो तरीच म्हटलं मला हीच डिझाईन का आवडली. किती छापले? गाई किमान 50 छापावे लागतात ना, तेवढं छापलंय. अखिल देवासमोर ठेव. आणि काम कर, शास्त्रापुरत्या 5 बाजूला काढून ठेव, बाकीच्या ठेवून दे. गाई पण इतर नातेवाईकांना पण बोलूया ना. ते मी ठरवते ना कोणाला बोलवायचं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. अशाच माणसांना बोलवणार आहे जे इथे आल्यानंतर गॉसिप करणार नाही. आधीच त्या व्हिडिओमुळे काही कमी गोंधळ झालेला नाहीये. निदान लग्न तरी शांततेत होऊ द्या. आपण विशाखाच्या घरची मंडळी आणि 1-2 जरा जास्त जवळची माणसं, बस एवढे बस. गाई पण अखिलची इच्छा असेल तर. दादा डोंट वरी. काय ना ते लग्न होतं ना हेच खूप आहे माझ्यासाठी. त्याला किती माणसं येत आहेत ते मॅटर नाही. बरं मग होते ना तुझ्या मनासारखं. गुड. दादा तू आणि वहिनी जवळच्या 3-4 कुटुंबांना जाऊन आमंत्रण देऊन ये. आणि आई बाबा जातील वसुंधराच्या माहेरी पत्रिका द्या. चालेल. अजिबात. आई पण हे बघ, ज्या मुलीमुळे घरची अब्रू धुळीला मिळाली आहे